रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून देखील महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा मागील काही दिवसांपासून सुरू होता. आता हा तिढा सुटला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दुसरीकडे महायुतीमधील धुसफूस कायम आहे. भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या काही मंत्र्यांवर आक्षेप घेतले, त्यामुळं त्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नको अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपच्या पवित्र्यावर शिवसेना शिंदे गटाने संताप व्यक्त केलाय. आमचे मंत्री देखील भाजप कसं काय ठरवणार असा संतप्त सवाल शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी नव्या मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावावरून कोंडी झाली असल्याचं चित्र आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मंगळवारी रात्री उदय सामंत यांच्याकडून शिवसेना मंत्र्यांच्या नावाची यादी भाजपला देण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या शपथ घेण्यावर भाजपने आक्षेप घेतला. शिवसेनेच्या मंत्र्यांवर आक्षेप घेतल्यानंतर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमचेही मंत्री तुम्हीच ठरवणार का असं म्हणत शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भाजपने संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसकर यांच्या नावावर आक्षेप घेतलेत. याचा निरोप मंगळवारी गिरीश महाजनांमार्फत शिंदे यांना पोहोचवण्यात आला. त्यानंतर सायंकाळी स्वतः देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले. जवळपास 6 दिवसांनंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष भेट आणि चर्चा झाली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.